पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतील शरद पवार गटाच्या 5 उमेदवारांवरती पक्षानं कारवाई केली आहे. ती नेमकी का, या संदर्भातील ही माहिती. काहीच म्हणायचं नाहीये, कारण आम्ही ज्या पक्षासोबत आहोत आम्हाला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही सक्षम नेतृत्व करणार आहोत आणि समोर कुठलाही पक्ष येऊ दे, कुठलाही चिन्ह येऊ दे, आम्हाला त्याचा काहीच फरक पडत पण नाही. ते युतीमध्ये लढत होते तुम्ही, शरद पवार आणि अजित पवार हे दोघं युतीमध्ये नाही, पण आता लढत होते. साहेबांनीच आम्हाला नोटीस दिलेली आहे की तो पक्ष काय काम करणार. म्हणजे त्यांनीच सांगितलेलं आहे की आम्ही जे पॅनलचे 4 उमेदवार आहोत हे आमचेच घड्याळ्याचे आहेत. त्याच्यामुळं तुतारीचा आणि ह्याचा काही संबंध नाही आहे. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा आणि शरद पवार साहेब यांची युती आहे, आघाडी आहे. ह्या आघाडीमध्ये काही लोकांना चुकून काही एबी फॉर्म दिले गेले होते. प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ पर्वती या भागामध्ये सुद्धा तिन्ही उमेदवारांना तुतारी ही दिली गेली होती, परंतु त्यांना माघार घ्यायला सांगितली, त्यांनी माघार घेतली नाही. त्यामुळं शशिकांत शिंदे जे प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवार गटाचे, तर त्यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही प्रचार करू नका. सांगायचं तात्पर्य हेच आहे की सेक्युलर मतांची विभागणी होऊ नये आणि जे 4ही उमेदवार, अशोक हर्नावळ असले, मी धनंजय जाधव, दीपाली बारवकर, अक्षता लांडगे, हे आम्ही 4ही जण विजय होणार आहोत. तर त्याच्यामध्ये थोडीफार मतं कमी पडू नयेत यासाठी पक्षाने शिस्तभंगाची त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि 4ही उमेदवार नवी पेठ पर्वती भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजय होते. नाही, काही परिणाम होणार नाही, कारण लोकांना माहिती आहे की काम करणारे कोण आहेत. काम करणारे आम्ही आहोत. त्याच्यामुळं त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आणि तरी त्यांनी प्रचार केला तर काय फरक पडणार आहे. लोक जाणते आहेत, लोकांना माहिती आहे की मतं कोणाला दिले पाहिजे, त्यामुळे मतं आम्हाला मिळतील, आम्ही विजयी होऊ. काय आहे, सकाळी आपल्याकडं चॅनलवर एका बातमीमध्ये पण आलं की त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. भारतीय जनता पार्टीने जिथं ज्या भागामध्ये, हा तर शहराध्यक्षाचा भाग आहे, त्यांचा पराभव दिसलेला आहे आणि पराभव दिसत असताना त्यांनी त्यांची ती खेळी केलेली आहे. जरी त्यांनी कुठलीही खेळी करत असेल तर त्यांचा पराभव हा निश्चित आहे, हे त्यांनी ओळखून घ्यावा. पण त्याच्या उमेदवारीमुळे फरक पडत होता का आपल्याला काही? एक लक्षात आहे, कारवाई ही होणं गरजेचं आहे. ज्या अर्थी पवारसाहेब हे मोठे नेते आहेत, देशाचे नेते आहेत. अजित पवार साहेब हे शब्द दिलेला पक्का आहे. म्हणजे महाराष्ट्रात जे शब्द देतात, एकमेव नेता आहे अजित पवार की ते दिलेला शब्द पाळणारा नेता आहे. त्यामुळे लोकांचं पुणे जिल्ह्यातला विश्वास आहे. म्हणून आज पुण्यामध्ये एकतर्फे भारतीय जनता पार्टी की म्हणत होती की आमची सत्ता येणार आहे, पण आज पुण्यातलं चित्र बदललं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवारांचा महापौर 100% होणार आहे, हे आज पुण्यातली नागरिक म्हणतात.